ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. आसाम, केरळ, वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने चांगलं यश प्राप्त केलं आहे. विशेषतः वेस्ट बेंगॉलमध्येच म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना चांगला धोबीपछाड दिला आहे. ममता बॅनर्जी यांचा सपशेल पराभव करत भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताच्या दिशेने वाटचाल करतानाचं चित्र सध्या दिसतं आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विजयानंतर आज ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीने आता देशामध्ये निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलं आहे. ज्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकछत्री कारभार केला होता, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अगदी काहीच जागा येतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीने देदीप्यमान यश मिळवलं आहे. आसाममध्ये तर भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे. यावेळेस तर त्या ठिकाणी आणखी जागा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये डाव्यांना दूर सरत या ठिकाणच्या जनतेने काँग्रेस पक्षाला विजयाच्या उंबरठ्यावर आता आणून ठेवलेलं आहे. यामुळे संपूर्ण देशामध्ये आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं कमळ बहरलं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीचा हा विजय अतिशय दैदिप्यमान आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा स्वतःची ताकद सिद्ध केली असल्याची प्रतिक्रिया या विजयानंतर आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आहे. मग तामिळनाडू असो, केरळ असो, बंगाल असो, पांडिचेरी असो, आसाममध्ये तर भारतीय जनता पार्टी गेली 2 टर्म राज्य करत होती. त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलाय. त्याच्यानंतर पांडिचेरीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलाय. आणि बंगालचा विजय जो आहे तो अभूतपूर्व विजय. भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने झेप घेतली आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बंगालचा विजय आहे की ज्या पक्षाचे 2 आले होते त्याच्यानंतर 77 आले आणि आता पूर्ण राज्यच बंगालचं जे आहे ते भारतीय जनता पार्टीने ताब्यात घेतलेलं आहे. मतदारांचं अभिनंदन करत असताना सन्माननीय विश्वगुरू माननीय मोदीजी असतील, अमित शहाजी असतील आणि असंख्य त्या ठिकाणी लढवय्ये बंगालचे कार्यकर्ते असतील की त्यांनी आज दहशतवाद, गुंडागिरी ही संपुष्टात आणलेली आहे आणि ममता बॅनर्जीचं जे त्रास देणारं, सामान्य नागरिकांना त्रास देणारं राज्य जे आहे ते खालीच केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा विजय जो आहे तो नुसता विजय नाही तर हा ऐतिहासिक आणि महाविजय असा म्हणता येईल असा भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे आणलेला आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर मीरा बोरवणकर यांना हे अत्यंत महत्त्वाचं पद बहाल करण्यात आलं आहे. रुपाली चाकणकर खरात प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरल्यानंतर या पदावर कुणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अनेक राजकीय क्षेत्रातील महिला या पदासाठी उत्सुक होत्या. मात्र अपेक्षेप्रमाणे श्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्र वापरत मीरा बोरवणकर यांची या पदावर नियुक्ती केली आहे. मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातल्या एक अत्यंत सक्षम अशा प्रकारच्या पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे महिला आयोगासारखं अत्यंत महत्त्वाचं पद त्यांना मिळालं. त्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शिवसेनेच्या जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेने मोफत सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्याबरोबरच कामगारांच्या पार्श्वभूमीचीही संघटनेकडून तपासणी केली जाईल.
संघटनेच्या एकाही कामगारापासून मालक अथवा कंपनी अडचणीत येणार नसल्याची खबरदारी घेतली जाईल असं संघटनेचे अध्यक्ष जेरी डेव्हिड यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आनंद आश्रममध्ये शुक्रवारी सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेस अध्यक्ष जेरी डेव्हिड यांच्यासह कार्याध्यक्ष राजेंद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजा ठाकूर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. त्यानुसार राज्यात स्वच्छता कर्मचारी, घरेलू स्त्री-पुरुष कामगार, चालक, सुरक्षा रक्षक, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन, गीगा कर्मचारी तसंच आदींची सदस्य नोंदणी केली जाईल. या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्याबाबतचा अहवाल, सर्व माहिती पोलिसांना दिली जाईल. काही कामगारांमुळे फसवणुकीच्या घटना आणि गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांची पार्श्वभूमी तपासण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं श्री जेरी डेव्हिड यांनी सांगितलं आहे. नियमानुसार काम करणाऱ्या माथाडी कामगारांना न्याय हक्क मिळवून दिला जाईल, मात्र फसवणूक करणाऱ्या कामगारांवर कारवाई केली जाईल असं देखील श्री जेरी डेव्हिड यांनी म्हटलं आहे. कामगार क्षेत्रामधले जेवढे लोक आहेत त्यांना आम्ही सदस्य करायचं ही एक मोहीम चालू केली, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये ठाणेकरांना पण त्याचा फायदा होईल. त्यांच्यावर म्हणजे एखादा आपल्याकडे कामगार काम करतो, तो कामगार कुठनं आला, त्याच्याकडे ID आहे का नाही, काय आहे त्याची पण आपल्याला माहिती भेटेल आणि पक्षाला पण आपला एक सदस्य भेटेल. कामगारांचा फायदा हा होणार का, कामगाराला आज काय आहे, हे जे कामगाराला पहिले जे कंपनी बेनिफिट द्यायचे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्यायचे, सरकार नोकरीवाल्यांना भेटायचं, ते कामगारांना भेटत नाही. मग ते फायदा आमच्याकडनं, आम्ही आमच्या पक्षाकडनं त्यांना कॅम्प वगैरे लावून तुम्हाला मेडिकल इन्शुरन्सचा विषय कसा करायचा, त्यांना हेल्थ इन्शुरन्सचा विषय, बाकी त्यांना एखादा कामगाराला काढलं कामावरनं तर त्याच्यासाठी बोलणारा पक्ष पाठीचा राहील. आदित्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून संस्थापक श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने नौपाडा विभागातील प्रभाग क्रमांक 21 मधील सुमारे 550 ज्येष्ठ नागरिकांना मोफत महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस प्रवासासाठी स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाला आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि VR फॉर यू यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ठाणे महापालिका परिवहन सेवेचे सभापती व शिवसेना सचिव श्री विलास जोशी, संस्थेचे अध्यक्ष सचिन देशपांडे, त्याचप्रमाणे इतर मान्यवर उपस्थित होते. किरण नागती यांच्या माध्यमातून प्रभागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्यापैकीच हा देखील एक कार्यक्रम होता. ज्या टायमाला मी ऑफिसला सॅटिस्फाईड जात होतो तेव्हा सकाळच्या टायमाला ही कसली गर्दी आहे मला माहीत नव्हतं, पण नंतर समजलं की एवढी सकाळपासून 5 वाजल्यापासून लोक लाईन लावत आहेत आणि हा उपक्रम चालू आहे की TMTचा सिनियर सिटीजन लोकांसाठी परिवहन सेवाचं कार्ड मिळणार आहे असं समजलं होतं. पण नंतर मला समजलं की किरण नागती सरांच्या इथे अधिवेशनातर्फे आपल्याला या गल्लीतल्या लोकांसाठी व नौपाडा विभागातल्या लोकांसाठी हा उपक्रम इथे चालू आहे. त्या टायमाला मी अर्ज इथे दिला आणि आज कमीत कमी 1.5-2 महिन्यानंतर मला काही न करता म्हणजे तिकडे लाईन न लावता, काही न कष्ट करता मला या संस्थेमार्फत मला हा मोफत कार्ड वाटप मिळालं आहे. नेहमी इथे सर कार्यक्रम राबवत असतात, आम्ही इथे सहभागी असतो. सगळे जेवणारी वगैरे एकदम व्यवस्थित सगळं केलं जातं. लोकांना माहीत नसते आणि ते किरण सर जे आहेत ते हे जे त्यांचे बरेच उपक्रम आहेत त्यातला हा एक आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नव्हते, त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि मिळेल तर सुंदर आहे, चांगला हा उपक्रम चांगला आहे. आणखीन त्यांचे कष्ट घेतात ते लोकांसाठी, विशेषतः सिनियर सिटीजन आम्ही अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचा फार हे वाटतं. सिनियर सिटीजन लोकांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे जे स्मार्ट कार्ड दिले आहेत त्याबद्दल खूप धन्यवाद.
आणि मनापासून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, जे खरं तर आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण परिवहन सेवेच्या माध्यमातून जसं साहेबांनी 60 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवा सुरू केली, पण स्मार्ट कार्ड ही एक नवीन संकल्पना आणली आणि त्या स्मार्ट कार्डला एक रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ती रजिस्ट्रेशन फी, या सगळ्या गोष्टी किंवा मग तो फॉर्म भरून मग तिथे देणं, त्याच्यानंतर ते कार्ड मिळणं, ही सगळी प्रोसेस कोणाला त्रास होऊ नये. एकतर हा गरमीचा काळ आहे, त्याच्याकरता आपण आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकूण या प्रभाग क्रमांक 21मधल्या 550 ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा मोफत ठेवलेली आहे. त्याच्या 2 टप्प्यामध्ये त्याचं वाटप आपण करतो आहे आणि आज त्याचं दुसऱ्या टप्प्याचं वाटप आपण इथे करतो आहे. हे स्मार्ट कार्ड प्रत्येकाच्या हातात असलं, आता ते अनिवार्य केलेलं आहे, त्यामुळे कुठलीही म्हणजे ठाणे अंतर्गत असलेली परिवहन सेवेची कुठलीही बस त्यांना खरं पकडता येईल आणि ती मोफत होईल. पण स्मार्ट कार्ड अनिवार्य असल्यामुळे आणि अर्थात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही कार्यरत असल्यामुळे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण हा उपक्रम करतोय. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. वागळे एस्टेट परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलासनगर परिसरात बिबट्याचा वापर आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचं मध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासन आणि नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलाच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे शहरामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळे एस्टेट, येऊर आणि घोडबंदर या भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून इथे बिबट्यासह अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचं यापूर्वी देखील आढळून आलं आहे. असं असतानाच वागळे इस्टेट येथील कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली आहे. ठाणे शहरात भारतातील पहिलं रंगसंग्रहालय आणि 100 वर्ष जुन्या ऐतिहासिक बाजारपेठांचा पुनर्विकास करण्याची मागणी आमदार संजय केळकर आणि श्री निरंजन डावखरे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर केली. या दोनही प्रकल्पांचं सादरीकरण देखील केलं. आयुक्तांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकल्पांमुळे ठाण्याला
सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघांनी नुकतीच भेट घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 2 महत्त्वाचे प्रस्ताव सादर केले. हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत राबवण्याचा विचार असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच आधुनिक विकासाला चालना देण्याचा त्यामागे उद्देश असल्याचं श्री संजय केळकर यांनी सांगितलं. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. शेतकरी आणि ग्राहक यांना थेट एकमेकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न या आंबा महोत्सवातून होतं, असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं. गेले 19 वर्ष सुरू असलेली ही चळवळ कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडते. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि इतर संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आमदार श्री संजय केळकर यांनी ग्राहकांनी अस्सल हापूस आंब्याची खरेदी करून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन केलं. या महोत्सवात कोणत्याही दलालाशिवाय थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येतो. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा मिळतो आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळतो. तरी ही एक चळवळ आहे. ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतोय त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे. मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे. आपण अवश्य त्या महोत्सवाला भेट द्या आणि आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.